शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याचा एन्काउंटरनंतर एक खळबळ उडाली। मात्र हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप करत अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। या प्रकरणी न्यायालयाने एक समिती गठीत केली होती। त्या समितीने आज कोर्टात अहवाल सादर केला असून मात्र या आलेल्या अहवालानंतर राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू झाला असून या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील तत्कालीन राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे। यावेळी आव्हाड म्हणाले, तो एन्काउंटर हा खोटा होता, तो 10वीतला पोरगाही सांगू शकत होता। तेव्हाच तत्कालीन सरकारला, अडचणीत आलेल्या सरकारला स्वतःची इमेज ही महाराष्ट्रामध्ये रॉबिनहूड इमेज करायची होती। त्यांचा आदर्श कोणी मला माहीत नाही, पण कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाने निर्णय देण्याच्या आधीच न्याय द्यायचा ही नवीन पद्धती सुरू करण्याची जी काही ओढ लागली आहे महाराष्ट्रामध्ये, कस्टडियल डेथ, हे सगळं बरोबर नाही आहे। हे कायद्याचं राज्य आहे। मी आभार मानतो न्यायालयाचे की तिथनं तरी आता न्याय मिळेल। कारण का मी 7-8 वर्षामध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात। आणि खास करून ठाणे पोलीस, माझा हे मार्क करा, खास करून ठाणे पोलीस म्हणजे अगदी मर्डरचा आरोपी सुद्धा शोधवण्यापर्यंत मजल गेली ठाणे पोलिसांची। मर्डरचा आरोपी हे जर कमिशनर ऐकत असतील तर त्यांनी हा मर्डर कुठला आहे आणि पोलिसांनी कोणाला मदत केली याचा शोध नक्की घ्यावा। त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात, कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी मेन हे बलात्कार केले आहेत, त्यांना लपवायचं होतं। कोर्टाच्या फेऱ्या मारायचा हा एकतरी जो सत्तेत बसला जाणार आहे त्यांच्या घरी की नाही माझा मुलगा देतो, तो कोर्टाचं सगळं वगैरे। सर, फॉरेन्सिक टीमने एक अहवाल सादर केलाय, त्यामध्ये त्या बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट ठसे जे आहेत ते दिसून आले नाहीये। अरे सगळंच खोटं रचलं होतं। खोटं करता कुठे ना कुठे एवढं राहतच ना बाकी। हे फायरिंग कुठे झालं, ही गाडी कुठे थांबली, सगळं खोटं। माझ्याकडे साक्षीदार आहेत तिथे, ज्यांनी सगळं बघितलं, ते माझ्या मतदारसंघात आहे। पण सध्या बोलायचं नाही ना, कारण का बोललं की बालिश आहे, असं आहे तसं आहे अशी हेटाळणी करून टोलून टाकायचं। पण आमचा एकही आरोप खोटा ठरणार नाही ही गॅरंटी घ्या आमच्याकडनं। कसला जातीवाद करता त्या ह्याच्या कोणतो सैफ अली खानकडनं पकडून देणारा हा माझा कार्यकर्ता आहे। सैफ अली खानच्या ज्याने, मी म्हणत नाही तो आरोपी आहे काय ते पोलीस बघतील, त्याला पकडून दिला तो कुठे आहे हे सांगणारा हा माझा कार्यकर्ता आहे। हा आगरी समाजाचा हिंदू आहे। त्याचं काहीतरी जातीय रंग घेऊन क्रेडिट खायला लावून का बांगलादेशचा आरोप आहे महाराष्ट्रात राहतो कसं काय? बांगलादेशच्या आरोपींना तुम्ही कसं काय इथे ठेवलंय? सगळीकडे जात धर्म बंद करावं जरा। हाच होता पकडायला।